नमस्कार मित्रांनो, मी अरविंद आणि आज आपण बघणार आहोत 5 योजनेबद्दल माहिती घेणार आहोत, जी की आपण बिझनेस योजना 5 योजनेची माहिती मी आज आपल्यापुढे मांडणार आहोत. नंबर एक प्रत्येकांना वाटते की मी काहीतरी केलं पाहिजे आणि माझंही स्वतःचं नाही का उद्योग पाहिजे, स्वतःचा बिझनेस पाहिजे, स्वतःचा एक धंदा पाहिजे आणि स्वतःचा व्यवसाय पाहिजे असं प्रत्येकांना वाटते. परंतु आजच्या जनरेशनमध्ये जर बघितलं तर प्रत्येकांना नाही का काही ना काही किचकोड करण्याची प्रत्येकांना सवय असते. तर नंबर एक बिझनेस म्हणजे नंबर एक व्यवसाय असा येतो जे मोबाईल रिपेअरिंग. आज प्रत्येकांना वाटते की नाही मी मोबाईल रिपेअरिंग करू शकतो आणि मोबाईल रिपेअरिंगची मी दुकान जर टाकलो तर काही थोडेफार पैसे मला मिळतील. तर या उद्देशाने आपण मोबाईल रिपेअरिंग उद्योग बिझनेस सुद्धा आपण करू शकता. नंबर 2वर येतं सिलाई मशीन, जसे टेलरिंग. आज टेलरिंगचं बघितलं तर आज 800 ते 900 रुपये आज पर कपड्यामागे सिलाईचं एवढं दर चालू आहे. जसे पॅन्ट शर्ट चाहे आपण ब्लाऊज वगैरे जे महिलांना, तर कोणीही सिलाई मशीनचं व्यवसाय करू शकतो. नंबर 3वर आहे ऑटो ट्रॅक्टर भाडे. म्हणजे आपण हा व्यवसाय जर चालू केला, ऑटो किंवा ट्रॅक्टर किंवा पिकअप आपण घेतलं, या व्यवसायामध्ये बी थोडंफार भरपूरच फायदा आहे. या व्यवसायामध्ये बी भरपूर काही फायदा आहे आणि हा व्यवसाय पण आपण करू शकतो. आणि हा व्यवसाय जर आपण केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला नाही का यामध्ये फायदा मिळेल. आता नंबर 4वर आहे पान सिक्रेट पान ठेला. म्हणजे जसं की खऱ्यांचं हा व्यवसाय सगळ्यात जास्त चालतो. जर एखाद्या गावामध्ये जर आपल्या गावामध्ये जर लोकसंख्या जर जास्त असेल, जर लोकसंख्या प्रमाण जर वाढून असेल तर आपल्या गावामध्ये खऱ्याचं सिक्रेटचं पानचं हे दुकान सर्वात जास्त चालू शकते. आणि नंबर 5वर मी आपल्याला सांगतो जसं की मसाला बनवणे, पापड बनवणे हे उद्योग आपण घरी बसून सुद्धा आपण रोजगार करू शकतो. जसं आपल्या घरी आपण महिला असेल महिला करू शकतो, पुरुष असेल तर हे व्यवसाय पुरुष बी सुरू करू शकतो. तर मित्रहो, ज्या प्रकारचे 5 बिझनेसबद्दल मी आपल्याला माहिती देतो, तर अजून मी आपल्याला 2 ते 3 बिझनेस मी सांगतो जे आपण गावामध्ये सुरू करू शकतो. जसे की मटन चिकनची दुकान हे सुद्धा आपण गावामध्ये आपण चालू करून हा व्यवसायामध्ये बी आपण चांगल्या प्रकारे नाही का नफा कमवू शकतो. त्यानंतर आहे फळ विक्री. जसं की केळी आहे, जसं द्राक्ष आहे, जसं संत्रा आहे, मोसंबी आहे, असे वेगवेगळे फळ आपण नाही का गावामध्ये बी आणून आपण विकून नाही का 2 पैसे कमवू शकतो. यानंतर मित्रांनो, आपण नाही का दुसरं व्यवसाय अगर करतो म्हटलं तर आपल्याला ऑनलाईन सेवा सेंटर. जर आपल्या गावामध्ये 100, 200 या 300, 500 लोकांची वस्ती असेल, इथे आपण एक ऑनलाईन सेंटर खोलून लोकांचं काही योजनेचं ऑनलाईन करू शकतो. जसे की आपण पॅन कार्ड, जसे की कोणती ऑनलाईन योजना, त्यानंतर नाही का आपण कोणी शिक्षण शिकणारे विद्यार्थ्यांचं ऑनलाईन फॉर्म भरणं, असे गावामधील जनतेचं नाही का बँकिंग क्षेत्रामध्ये आपण पैसे काढून देणं, पैशांचं व्यवहार, असे आपण अनेक गोष्टी आपण गावामध्ये उद्योग व्यवसाय सुरू करून कमवू शकतो. तर मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही माहिती परिपूर्ण चांगली आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.